नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारा आणि इन्स्टंट असा डोसा। तर हा परफेक्ट आणि इन्स्टंट डोसा कसा करायचा ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। आणि आपली दररोज एक व्हिडिओ 10 वाजता येते नाश्ता संदर्भात। तर आपण नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बनवून बघत आहोत। सकाळी दररोज 10 वाजता व्हिडिओ अपलोड होते आणि बाकीचे काही नाश्त्याचे प्रकार मी बनवलेले आहेत ते सुद्धा जाऊन बघा। तर हा क्रिस्पी आणि परफेक्ट असा डोसा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत। कमीत कमी साहित्यांमध्ये अगदी तुमच्याकडे घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच साहित्यांमध्ये आज आपण हा डोसा बनवणार आहोत। साहित्यांची यादी पूर्ण मी डिस्क्रिप्शनला देईन आणि इथे सुद्धा तुम्ही सगळी सविस्तर माहिती बघून घ्या, म्हणजे तुमचे डोसे सुद्धा परफेक्ट होणार। आता इथे तांदळाचं पीठ आपण घ्यायचं आहे अर्धा कप, सोबत आपण घेतोय पाव कप रवा। दिलेले प्रमाण जसंच्या तसं घ्यायचं आहे, डोसे एकदम क्रिस्पी आणि परफेक्ट होते। तर इथे आता पाणी घालायचं आहे, थोडं थोडं करून पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे आणि हे मिसळून घ्यायचं आहे। आणि एक लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये गुठळ्या पडून द्यायच्या नाहीत। थोडंसं पाणी अजून घालूया। तर जशी आपली डोश्याची कन्सिस्टन्सी असते, म्हणजे आपण मसाला डोसा वगैरे करतो नॉर्मल डोसा, तर त्या प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही। थोडी आपल्याला पातळसर म्हणजे रनी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। रवा घातल्यामुळे आपण 10 मिनिटाचं झाकण ठेवलं होतं, कारण रवा छान फुलून आला पाहिजे म्हणून आपण यावर झाकण ठेवतो। तर कन्सिस्टन्सी बघून घ्या, अशा प्रकारे रव्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तर आता हे काही आपण जिन्नस यामध्ये वापरतो आहे, हे जर तुम्हाला नाही वापरायचे तर ऑप्शनल आहेत, नाही वापरले तरी चालतील, पण जर वापरले तर ह्या डोश्याची जी टेस्ट आहे ती खूप जास्त एनहान्स होते। तर आता ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे, कांदा आणि मीठ टाकलेलं आहे। तर हे साहित्य सगळं मिक्स करून घेऊया। पूर्ण साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शनला देते, तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे सगळी कृती आणि सगळे साहित्य बघून घ्या। तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर मी इथे घावणीचा तवा जो असतो कास्ट आयर्नचा तो घेतलेला आहे। आता तो तेल लावून छान असा तयार करून घ्यायचा सर्वात आधी आणि त्यावर आपला असा डोसा पसरवून घ्यायचा। आता ह्यावर आपण 2-3 मिनिटाचं झाकण ठेवूया, म्हणजे हा आपला डोसा आहे छान असा शिजेल। तर आता 2-3 मिनिटाचं आपण झाकण ठेवून हा डोसा जो आहे तो वाफवून घेतलेला आहे। तर आता ह्याला आपण कडेकडेने तेल सोडूया, म्हणजे त्याच्या कडा ज्या आहेत त्या सुटतील आणि आपला डोसा जो आहे तो इझिली निघून येईल। तर आता इथे बघू शकता आपण कडेकडेने सुरुवातीला त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि हा बघा एकदम इझिली निघून आलेला आहे। आपण याला फोल्ड करून घेऊया। दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी मारून घेण्याची आवश्यकता नाही, कारण झाकण ठेवल्यामुळे तो असा पण शिजला जातो। तर आता हा डोसा आपला तयार झालेला आहे, एकदम झटपट होतो, काहीही तामझाम नाही, पूर्वतयारी नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा डोसा तयार झालेला आहे। बघू शकता कलर काय सुंदर आलेला आहे, सगळ्या भाज्यांचा कलर आणि एकदम क्रिस्पी डोशाचा कलर काय सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदम कमी वेळेत हा डोसा तयार करून बघा। तर आज आपण बघितलं इन्स्टंट रव्याचा डोसा कसा करायचा। तर अशाच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओज दररोज येत असतात। सकाळी 10 वाजता नाश्त्याचा व्हिडिओ येतो, संध्याकाळी भाजीचा व्हिडिओ येतो। सबस्क्राईब करून जा।